हॅलो नमस्कार. मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. हो हाय बरोबर. तर आता सोनूला घेऊन मी इथल्या अंगणवाडीत निघाले. म्हणजे त्या मॅडमचा फोन आला होता. आम्ही इथं आले का ते आम्हाला बोलवतात म्हणूनच बोलवतात त्या. तर आता घरी बसून तरी काय करते, दिवसभर खेळणार इकडे फिरणार. त्यामुळे म्हणलं जातो शाळेचं. आणि आंघोळ केली पण बाहेर चुलीवरती स्वयंपाक करतो, ते ऊन भरपूर लागत होतं त्यामुळे हे घातले असं डोक्यावर घेऊन स्वयंपाक केला आहे. तर झाला आता स्वयंपाक. आता वाजलेत 12. आता जाते तिला घालवून येते, जेवते आणि मग. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटला त्यासाठी खरंच सॉरी. आंघोळ करायला गेले तेव्हा तिकडं एडिट वगैरे केला होता. नंतर तिकडं आल्यानं स्वयंपाक करत करत पोस्ट केला. आता थंबनेल टायटल दिल्यानंतर मग अपलोड करून टाकायचं आहे. तुम्ही समजून घेचाल. चला तर चला आता सोनूला घालवते. घेतलं ना डबा बॉटल. चला थांब मला चप्पल घालू दे. अरे चल आता आलं शाळेपाशी. तिला कोणी सोबत बेबत काय नाही. आता झाले सोनूला शाळेत सोडून. आणि तीच शाळेच्या शाळेत आमचं पण शिक्षण, म्हणजे आम्ही अंगणवाडीत होतो, आम्हाला पण काय असं पैसे भरून शाळा नव्हती. पण छान होत्या. पण आता भात करायला ज्या मॅडम आहेत ना त्या वेगळ्या आहेत. त्या आधी आमच्या टायमिंगला घेतल्याच मॅडम होत्या. छान होतं, मस्त. आम्ही बऱ्यापैकी शिकलो या. तर चला आता जेवते, मला भूक लागली. आणि शाळेत कार्यक्रम होता, नेमकं कार्यक्रमाच्या वेळेसच गेले होते मी. आणि जर वेळेस आम्ही इथं येतो ना तेव्हा सोनूला बोलावणं येतच की तिला शाळेत घेऊन या. ती हुशार आहे आणि ही लई नाद होते शाळेत जायचं म्हटलं का लगेच पळत सुटती. आता काल सांगितलेलं की तिला घेऊन या, ते सोडा येतात ना मुलांना इकडं. तर त्या म्हणल्या उद्या जर आजशील तर घेऊन या तिला. तर मी म्हणलं हो. आणि सकाळी पण मी स्वयंपाक बनवत होते, आता तर फोन आला की तिला घेऊन या म्हणून. मग तर जामच खुश झाली बिचारी, खुश. तिला ना शाळा शिकण्यापेक्षा मला तर वाटतं शाळेत खेळायला इंटरेस्ट आहे. कारण घरी जेव्हा तिला अभ्यास देते ना मॅडम, आम्ही जेव्हा तिला शाळेत तिथं घातलेली तेव्हा अभ्यास दिलेला तर नको वाटायचं तिला कधी कधी करायला, कंटाळा करायची. पण खेळायला म्हणलं का, म्हणजे एक दिवस पण शाळेतनं घरी राहत नव्हती, पण अभ्यास करायला पण तेवढाच कंटाळा करत होती, पण करत होती. तर चला आता मी जेवण बनवलं, बेसन बनवलं आहे, भात बनवला आहे, चपाती बनवल्या आणि रात्रीचं पण भाजी उरली आहे आणि मेथीची भाजी पण आहे. तर चला जेवते आणि मग भेटते तुम्हाला. या सगळेजण जेवायला. तर इथं लागलाय पिक्चर आणि मी खाते वडापाव. पप्पांनी आणलाय तर आता म्हणलं चला आधी खाऊन घ्यावं आणि मग जेवण करावं. आता सोनू नाही आहे, ह्या सगळ्यांचं पण कामं चालली तर मी खाते पहिल्यांदा. कारण मी सकाळी जास्त काय खाल्लं नव्हतं या. तर आता मला भूक लागली त्यामुळे मी खाऊन घेणार आहे आणि मग ते खाणार आहे. आणि आज मला जास्त काम नाही आहे. आता कपडे धुवायचे आणि भांडी घासायची, मग सगळी कामं झाली. आज थोडीशी निवांत होईल. तरी पण जेवायला 1 वाजलेत आता. आता हो कामं सगळे वाजतापर्यंत किती वाजतात. आणि कदाचित मी उद्या जाईन. मला हे बोललेत की मी उद्या येणार आहे म्हणून. बघू आता काय होतं ते. तर चला आपण पिक्चर एन्जॉय करू. तर चला आता पिठलं, चपाती, मिरची आणि भात पण आहे. आधी हे खाते आणि मग ते घेते. तर या तुम्ही सगळे पण जेवायला. चला जेऊया आपण. आम्ही आता आलो यात्रेसाठी. हे तुम्ही दोघे इकडे तोंड करा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर 4 दिवस आपल्या चॅनलला ब्लॉग नव्हता. त्याचं कारण तर तुम्हाला माहीत आहे, तिकडे काय मला ब्लॉग शूट करायला जमत नव्हतं. तर आता मी 2 दिवस झाला आले असेल इकडे, पण इकडे पण शूट केलं नव्हतं कारण लाईटच नाही, मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं त्यासाठी. तर म्हणलं चला आज थोडंसं आहे तर आज तिकडचं थोडं आणि इकडं थोडं अपलोड करून टाकूया. नंतर ना अजून काय म्हणतात डाऊन जायचं. तर आता सकाळी चूल पेटवली, रोजच पेटवते पण आज पाण्यासाठी पेटवली. आज पहिल्यांदा स्वयंपाक नाही करणार, आज पहिल्यांदा पाणी तापवणार आहे. कारण लाईट नसल्यामुळं चुलीवरच तापवावं लागणार आहे. तिकडे अजिबात गार लागत नव्हतं, पण इकडं लई गार लागते प्रचंड. तिकडं स्वेटर घालत नव्हते, इकडं कानाला पण बांधावं लागतं. इकडं बोलच तोपर्यंत इकडे विजून बसली. तर चला आता पाणी ठेवते.
आणि 2 दिवस आल्यानंतर ना माझं 2 दिवस सगळं कामातच गेलेलं. घरातलं थोडंसं आवरलेलं, थोडंसं म्हणण्यापेक्षा पूर्ण साफसफाईच घराची, कारण सामान इकडं तिकडं बदललं, कारण होम टूर द्यायचं आहे घराचं. तर ते मला काही पसंत नव्हतं. ते फक्त मी काय आता हे जे होतं ना आमचं जागरण तेव्हा पुरतं केलं होतं, कारण आंघोळ करायला गेलं ना बाथरूमात का तिथं बेड आल्यानंतर आणि माणसं असतातच त्या दिवशी. आता एरवी तर आम्ही तिघांपैकी कोणी नसतं तिथं. मग आता ते सगळं बदललं आहे, तर लवकरच तुम्हाला होम टूर देईल मी. आधी पाणी ठेवते, जाळं फुकट चाललं आहे, जळण नाही आहे. तर आता ठेवलं आहे पाणी. ज्या दिवशी आली मला वाटतं दीड वाजला असेल यायला, त्या दिवशी सगळं घरातलं आवरलं आणि काल सगळं बाहेरचं आवरलं, म्हणजे झाडून काढणं, सारून घेणं, या सगळ्या गोष्टी केल्या. भरपूर दिवस नव्हते त्यामुळं पाला बिला पडला होता झाडाचा, लय घाण झाली होती. असं वाटतच नव्हतं आम्ही राहतो, आणि झाडं बिडं पण सुरकुतून गेली होती, पाणी नव्हतं त्यामुळं. आणि अजूनही पाणी नाही, कारण लाईटच नाही. कधी येते लाईट काय माहिती आता. तर चला मला आवरायचं, कारण आम्हाला जायचं आहे बाहेर. माझ्या काका आहेत ना, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर त्यांना बघायला जायचं आहे. कालच जाणार होतो, पण काल यांना सुट्टी भेटली नव्हती, त्यामुळे म्हटलं आज जाऊया. त्यामुळे लवकर उरकायचं आहे, कपडे भांडी आंघोळे स्वयंपाक हे सगळं करून जायचं आहे ना. आम्हाला रिटर्न यायचं आहे, आम्ही काही राहणार नाही तिथं. त्यासाठी म्हणून मी जरा लवकर उठले रोजच्यापेक्षा. रोज ह्या टायमिंगला उठते, आज थोडंसं आधी उठले. हे तर सगळे झोपलेलेच आहे. त्या लई थंडी वाजते, अजून ऊन पण पडलं नाही, आणि मला स्वेटर धुवायचा आहे सोनूचा. लाईटीची वाट बघत, पाण्याची वाट बघत 2 दिवस ठेवले मी कपडे स्वेटर वगैरे, पण आज जायचं आहे म्हणलं ना, धुतले पाहिजे. त्यामुळे हे पहिलं पाणी मी कपडे धुवायला घेणार आहे, कारण गार पाण्यात हात बुडू वाटेना. माझं एक स्वेटर आणि सोनूचं एक स्वेटर धावणार आहे, कारण तिकडून आल्यापासून कपडे धुतले नाहीत. लाईट नव्हती, मशीन चालू नाही, आणि पाणीही नव्हतं. हातानं धुतले असते पण पाणीच नव्हतं, त्यामुळे ते राहूनच गेलं. तर चला आता घेते पटकन आवरून, आणि लवकरच तिकडून आल्यानंतर ना होम टूरचा ब्लॉग करेन, कारण मी छान घर आवरल्या. जसं पहिलं होतं तसं आता पहिले कंटिन्यू आहेत ना चॅनलवरती, त्यांनी बघितलं असेल या घराचं होम टूर. पण आता डबल देते, जे नवीन काही सबस्क्रायबर आपले ॲड झालेत. मला वाटतं मी इथनं गेलेले का नाही तेव्हा 1000 सबस्क्रायबर पण नव्हते, तिकडंच माझे झाले ते. त्यांनी इथं आल्यानंतर ना काय झाले असेल 200-300, म्हणजे आता 5000 सबस्क्रायबर झालेत ना. त्यातल्या 1000 जणांनी बघितलं असेल माझं पहिलं घर, बाकीच्यांनी नाही बघितलं. तर ह्या घराचा होम टूर देऊन टाकते मी आल्यानंतर. चला आता बाय बाय. इथून पुढं वेगळा ब्लॉग कंटिन्यू करते जाताना, जर घेतलंच तर.